खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नगरपालिका निवडणुका निकाल जसा जवळ येईल तसा अनेक चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते. विटा नगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग 13मधील मतदान पूर्ण झालं आणि इथं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या साधारणतः 3 राजकीय पक्ष यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. परंतु खरी लढत ही आपल्याला पाहायला मिळते ती बाबर गट विरुद्ध पाटील गट म्हणजेच शिंदे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक स्थित्यंतरं झालेली पाहायला मिळाली. सुरुवातीला आमदार गोपीचंद पडळकर यांनी विट्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असतानाच वैभवदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि सगळी समीकरणं परत बदलली. आता परत विटा नगरपालिका निवडणुकीला हे दोन्ही नेते एकत्र येतील का अशी चर्चा असतानाच शिवसेनेने आपले 13 प्रभागामध्ये 26 तगडे उमेदवार दिले आणि निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात असा एक चुरस निर्माण झालेली पाहायला मिळेल. आपल्यासोबत आहेत मनोज देवकर जे एक आता राजकीय विश्लेषक म्हणून परिचित आहेत आणि काँग्रेसचे ते समर्थक आहेत. परंतु चर्चा करताना मात्र आज ते विट्यामध्ये अगदी परखड त्यांचं जे विचार असतात ते मांडण्यामध्ये ते अगदी तरबेज आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करतोय की मनोजजी नमस्ते. नगरपालिका निवडणुका निकाल आता रविवारी येतोय. नेमकं काय सांगाल की आज भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मैदानात आहेत? विटा नगरपालिका निवडणूक मी जवळून बघितली. हे बघत असताना अतिशय नाट्यपूर्ण घडामोडी ह्या निवडणुकीच्या काळात घडलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीपासून विट्याचा नगराध्यक्ष कोण होणार ह्याची चर्चा जनतेमध्ये होती, माध्यमात सुद्धा होती आणि त्यावेळी आरक्षण काय पडेल ह्याच्यावरती तिकीट कोणाला मिळेल ह्याची चर्चा सुरू होती. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोणतीही निवडणूक असते ती अशी एकांगी किंवा एका मुद्द्यावर लढली जात नाही. अनेकदा काय होतं की आमदारकीची निवडणूक होती तर सुहास भैया उभे होते, त्यांच्या विरोधात राजेंद्रांना देशमुख उभे होते, वैभवदादा पाटील उभे होते. पण त्या निवडणुकीचे मुद्दे त्याचे जे संपूर्ण चित्र वेगळं होतं. निवडणूक प्रचारात सुद्धा अनेक जण बोलले की अनिल भाऊंचं दुःखद निधन असेल किंवा शोभा काकींचं दुःखद निधन असेल त्याची सहानुभूती, अनिल भाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कार्याचं जनतेमध्ये असणारी लोकप्रियता आणि त्यातून सहानुभूती प्लस त्यांनी केलेलं काम ह्या एकत्रित परिणाम म्हणून सुहासभाईंना चांगलं मताधिक्य विटे शहरामध्ये मिळालं. त्याला आणखी सपोर्ट म्हणजे जास्त फायदा कशात झाला असेल तर शासनानं ज्या लोकानुनय करणाऱ्या लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या निवडणुकीच्या आधी लॉन्च केल्या. महिलांच्या खात्यावर 1,500 का होईना पण पैसे जमा झाले. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून
सुहास भैयांना एक आजवरच्या इतिहासात कधीच कुणाला भेटलं नाही असं लीड विटा शहरानं दिलेलं आहे. पण ज्यावेळी आमदारकीची निवडणूक होते आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होते किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती होते किंवा नगरपालिकेची होते, त्यावेळी चित्र वेगळं असतं. कारण वॉर्ड सिस्टीम असते, प्रत्येक वॉर्डात वेगवेगळे उमेदवार उभे असतात. विटा शहरामध्ये एक धक्कादायक काय घडलं ह्या पूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये, तर भारतीय जनता पार्टीचे गेली अनेक दशकं अत्यंत निष्ठेनं ज्यांनी काम केलं ते अनिल बाबर उर्फ आप्पा. असं समाज माध्यम असो किंवा बाहेर समाजामध्ये अशी चर्चा होती की जर ओबीसी पुरुष हे आरक्षण पडलं तर नगराध्यक्ष होण्यासाठी अनिल आप्पांची उमेदवारी फिक्स आहे, आणि जर ते आरक्षण नाही पडलं, ओपन पडलं, तर पाटील घरातलं कोणीतरी उभं राहील असं वातावरण होतं. पण ज्या राजकीय घडामोडी ह्या निवडणुकीच्या काळात घडल्या त्याच्यात ओबीसी महिला आरक्षण पडलं आणि त्यानंतर देवता अनिल बाबर यांची उमेदवारी चर्चेत आली आणि अतिशय नाट्यपूर्ण अशा एकंदरीत म्हणजे अनेक मी ज्यावेळी बाहेर वावरत असतो त्यावेळी जे काही अनिल आप्पांचे समर्थक असतात, मग नाही म्हटलं तरी त्यांचं सामाजिक कार्य आहे आणि त्यांचं एक नाही म्हटलं तरी मतांचा गठ्ठा आहे. तो गठ्ठा नक्कीच यावेळी पाटील पार्टीच्या विरोधात गेलेला आहे. मग तो किती हजार असेल हे काय परफेक्ट सांगता येणार नाही, बरोबर. पण ही गोष्ट कुठेतरी शिवसेना पक्षाच्या फायद्याची ठरलेली आहे. पण ज्यावेळी असे एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. एक मला जाणकार म्हणून विचाराल तर अनिल आप्पा सपशेल फसले आहेत. त्यांना राजकारण म्हणजे ते मुरब्बी राजकारणी म्हणता येणार नाही आता. म्हणजे त्यांनी त्यांची प्रेस कॉन्फरन्स एक तासाभराची सगळ्या विट्याने पाहिली असेल. राजकारणात शेवटी सत्ता मिळवणे हे एक ध्येय असतं आणि इथं खरा मुरब्बीपणा दिसला तो सदाभाऊंचा दिसला. एक आरोप काय होतो की भारतीय जनता पार्टीने निष्ठावंताला न्याय दिला नाही, म्हणजे अनिल आप्पांना तिकीट नाकारून. पण दुसरीकडे असं म्हणावं लागेल की सदाभाऊंनी त्यांच्या निष्ठावंत महिलेला तिकीट दिलेलं. म्हणजे प्रतिभा नानीच्याकडे ज्यावेळी मी पाहतो की म्हणजे सातत्यानं निष्ठेनं त्यांनी कधी सदाभाऊंची पार्टी सोडलेली नाही. म्हणजे तिथं म्हणजे असं म्हणता येईल की त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. आणि प्रतिभा नानींची इमेज म्हणजे आता शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत काजल म्हेत्रे आणि त्यांच्याशी ज्यावेळी मी तुलना करतो त्यावेळी कुठेतरी असं वाटतं की प्रतिभा अविनाश चोते ही उमेदवारी ही सरस उमेदवारी आहे. ह्याचा विचार कदाचित जनतेने केलेला असू शकतो. आता निवडणूक ज्या पद्धतीनं खेळली गेली म्हणजे एक वैचारिक किंवा नैतिकता म्हणून बघायचं झालं तर हे जे निवडणुकीत प्रकार चालतात की मटणाच्या पार्ट्या देणं, ढाबे बुक करणं, कुपन देणं किंवा मताला पैसे देणं, हे काय मला पटत नाही. किती लोकांना पटत असेल म्हणजे काय होतं की कधी 100% मतदान होत नाही. म्हणजे ह्यावेळी चांगलं मतदान झालं, पण जी 20% मतं ज्या लोकांनी मतदान केलेलं नाही कदाचित ते माझ्या मतांची असू शकतात की हे काय बरोबर नाही, म्हणून त्यांचंही एक मतच आहे ते ज्यांनी मतदान केलं नाही की त्यांना हे अपेक्षितच नाही किंवा हा प्रकार त्यांना आवडत नाही म्हणून ते करत नाही. गंमत अशी आहे की एकेका उमेदवाराने म्हणजे खरं खोटं त्यांना माहीत, काही जण असे आविर्भावात सांगतात की मी 1.5 कोटी खर्च केले, मी 50 लाख वाटले, मी 60, म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी. आंबेडकरांचं एक विधान आहे की निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार पैसे वाटतात, ज्यांची योग्यता नसते असे लोक पैसे वाटून स्वतःची योग्यता सिद्ध करू पाहतात. म्हणजे ज्या गोष्टीची खरंच म्हणजे तुमच्याकडे आहेत पैसे म्हणून वाटताय, बरोबर. मग ह्या लोक आणि ह्याला जबाबदार काहीशी जनता पण आहे. इथं आता 2 पद्धतीनं बघितलं जातं की मतदार घेतोय म्हणून उमेदवार वाटतोय आणि उमेदवाराला वाटतं की मतदार घेतोय म्हणून मला वाटले पाहिजेत.
असं हे दोन्ही बाजूंना किंवा विरोधक वाटतात हा, म्हणून आपण साम दाम दंडभेद सगळं वापरलं पाहिजे. म्हणजे हे फार म्हणजे इथून पुढे ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी सामान्य माणूस कोणी निवडणूक लढवण्याच्या फंदात पडणार नाही किंवा तो पडू नये अशी ह्या मोठ्या लोकांची धन्नासाहेब लोकांची येणाऱ्या इच्छा मला दिसते. वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता तोंडावर आहेत, परंतु मतदारांना 5-5 हजार रुपयापर्यंत एका मताला घ्यायची सवय लागली असं असेल तर याच्यात काय होईल आता जिल्हा परिषद पंचायत नाही म्हणजे सामान्य माणूस कोण धजवणारच नाही निवडणूक लढवण्यास. लढण्यास. बरं आपण मूळ मुद्द्यावर येऊया हो. की म्हणजे दोन गोष्टी आहेत की अनिल अप्पांना उमेदवारी न मिळाली म्हणून नाराज असणारा विट्यातला निष्ठावंत भाजपचा मतदार बरं. तो मतदार आहे, पण पैसे घेऊन मतदान करणाराही एक मोठा वर्ग ह्या विट्यामध्ये दिसत आहे. पण त्याच वेळी अशी एक गोष्ट आहे की दोन्ही बाजूनी ज्यांनी पैसे घेतलेले आहेत ते नेमकं त्यांनी मतदान कोणाला केलेलं आहे. माझा असा अंदाज आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती क्रॉस वोटिंग झालेलं आहे. म्हणजे समजा दोन्ही पक्षांकडून पैसे घेतलेले आहेत, म्हणजे भाजपकडूनही घेतलेले आहेत, शिवसेनेकडून घेतलेले आहेत. अशा लोकांनी बहुतांशी की उमेदवार पाहून चला एक मत इकडे टाकूया, 2 मत इकडे टाकूया असं केलं असणे शक्यता आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जरी पैशाचा खेळ होत असला तरी मला ह्या सर्व उमेदवारांच्या मध्ये असे काही उमेदवार दिसतात की ते व्यक्तिगत करिश्म्यावर निवडून येतील. म्हणजे पार्टी वगैरे हे सोडून द्या. म्हणजे आता हे मी जे बोलणार आहे ते कदाचित लोकांना बरेचसे लोक सहमत असतील की काही असे लढती लागलेले आहेत की त्यातला म्हणजे विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून यावा अशी त्या पार्टीची इच्छा असावी अशा पण काही लढती आहेत. म्हणजे कुठेतरी ठरवून हे मॅनेज केलेलं आहे की काय असं वाटावं. म्हणजे असे बरेच उमेदवार असतात की जे पार्टीच्या नेत्यांना नको आहे पण तिकीट तर द्यायचं आहे. कळलं का? तसं ते तिकीट दिलेलं आहे आणि समोरून जो उमेदवार उभा आहे तो निवडून यावा अशीच त्या नेत्याची इच्छा आहे. असं पण काही लढती आहेत. पण म्हणजे डायरेक्ट नाव घेऊन मी बोलत नाही, पण आता बाहेर तुम्ही कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षांच्या विचारलं की काय, मग एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आमचीच सत्ता येणार किंवा आमच्याच सीट्स लागणार असं आविर्भावात सांगितलं जाते, पण ते काही खरं नाही. माझा असा अंदाज आहे की एक मॅक्झिमम 10 ते 12 सीट्स शिवसेनेच्या विटा नगरपालिकेमध्ये निवडून येतील. परंतु आता शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते अगदी प्रचंड उत्साहानं अगदी आत्मविश्वासानं सांगतात की जवळजवळ आमच्या 20पर्यंत तरी म्हणजे जागा येतील. नेमकं नाही हे म्हणजे थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण ठरेल. कदाचित 20पर्यंत आले तर त्यांचं अभिनंदनच आहे, पण नाही आले तर त्यांनी ईव्हीएम वर खापर फोडू नये. कारण ह्यावेळी गमतीचा प्रकार असा आहे की वैभव दादा आमदारकीच्या वेळी ईव्हीएम बद्दल त्यांनी मोर्चा सुद्धा काढला होता. मी सुद्धा त्या मोर्चामध्ये होतो. पण ह्यावेळी जर भाजप जिंकलं तर आता जे शिवसेनेत आहेत ते ईव्हीएम वर खापर सुद्धा फोडू शकणार नाहीत. का तर ते ईव्हीएमच्या सहाय्यानं म्हणजे ज्या ईव्हीएम वरतीच घेण्यात आलेल्या निवडणुकीत न भूतो न भविष्यती असं लीड घेऊन निवडून आलेले आहेत. म्हणजे इथं म्हणजे काही बोलताही येणार नाही ईव्हीएम बद्दल. आमचं म्हणजे काँग्रेसवाले असतं तर आम्ही खुलेआम ईव्हीएम फोडलं असतं, पण तेही करता येणार नाही. हा एक गमतीशीर प्रकार आहे. पण मला म्हणजे पंकज दबडे यांचं कौतुक आहे की त्यांनी म्हणजे पॅनेल उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांना कितीही मत म्हणजे आता जे सिच्युएशन आहे त्यात त्यांची एकही सीट लागणार नाही असं माझा अंदाज आहे. पण ती जे मतं मिळवतील ती त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात असेल. एक विट्यात तिसरा एक राजकारणातलं सत्ता केंद्र म्हणून ते उदयास येत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांनी चांगलं काम करत राहावं ही सुरुवात आहे. त्यांनी म्हणजे पुढच्या ज्या पंचवार्षिक लागेल त्यावेळी आज ते सर्व उमेदवार उभे करू शकलेले नाही, पण त्यांनी सातत्य ठेवलं तर पुढल्या वेळी त्यांचं एक जनतेला पण चांगला ऑप्शन पाहिजे. पंकज दबडे एकाच मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरे गेले होते की नगरपालिका प्रशासनानं प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलाय. एक तर स्वच्छता जी ही असते नाही, हा जो विषय आहे भ्रष्टाचाराचा
तो सगळीकडेच आहे. म्हणजे काय फक्त नगरपालिकेत आहे असं नाही, तर म्हणजे पाक गल्ली ते दिल्ली सगळीकडे भ्रष्टाचार आपला सुरू विषय आहे. नगरपालिकेचा चाललाय. तर ते आता प्रकाश जोतात का आले, तर त्यांनी ते अतिक्रमण विरोधी आंदोलन आणि घंटागाडीमध्ये पेट्रोलमध्ये होणारा घोटाळा असं त्यांना वाटतंय. त्यामुळे ते प्रचंड आले की सर्वसामान्यांना वाटतं की हा आपल्या पाठीशी खंबीरपणे राहू शकतो. पण सर्वसामान्य लोकातले जे पैसे घेऊन मतदान करतात तोही फार मोठा भ्रष्टाचारच आहे. दुसरी एक गोष्ट तुम्ही आता सांगितलं की अनिल अप्पा बाबर यांची एक गट्टा मतं पाटील घराण्याच्या विरोधात राहतील, म्हणजे पाटील गटाच्या विरोधात राहतील. परंतु दुसरा एक असा मुद्दा आहे की अनिल अप्पांचेच काही कार्यकर्ते असे सांगतायत की आमच्याही नेत्यांनी ठराविक सीट्स होत्या तेवढ्या घेऊन नगरपालिकेसाठी नगराधीश पदासाठी राहायला पाहिजे होतं. त्यांनी 8 तास 6 म्हणजे माझंही तेच मत होतं की त्यांना आता आपण सदाभाऊंच्यावर असा आरोप नाही करू शकत की अनिल अप्पांना त्यांनी नगराध्यक्षाचं नाही. ऍक्च्युअल पूर्ण म्हणजे अनिल अप्पा पण कुठं म्हणलेलं नाहीत की माझं तिकीट नाकारलं. शेवटपर्यंत सदाभाऊंनी अनिल अप्पांचं तिकीट नाकारलेलं नाही. कळलं का? त्यांच्या सोबत जे 5-6 कॅन्डिडेट ते देतो म्हणत होते त्यांचं तिकीट नाकारलं. म्हणजे ह्यांनी एकदा प्रयत्न करून पाहायला हवा होता की ते राहू दे, निदान माझं तरी फिक्स. कारण शेवटी सीएम होणं महत्वाचं किंवा नगराध्यक्ष होणं महत्वाचं. काय ते त्यांना कॉप्ट करता आलं असतं 1-1 वर्षासाठी, म्हणजे काहीतरी त्यांची नाराजी दूर करता आली असते, त्यांना न्याय देता आला. बरं, तुम्हाला त्या 5 कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे की विट्याच्या जनतेला न्याय द्यायचा आहे, म्हणजे हा प्रश्न आहे ना. बरोबर. म्हणजे जर अनिल अप्पांचं तिकीट सदाभाऊंनी नाकारलं असतं तर मग काहीतरी बोलता आलं असतं. पण कुठं त्यांची प्रेस मी पूर्ण ऐकली. या पूर्ण सिच्युएशनमध्ये अनिल अप्पांना नगराध्यक्ष म्हणजे देवता बाबर यांना नगराध्यक्ष करायला माझा नकार आहे असं कुठेही म्हणजे व्यासपीठावरूनही बोललं गेलेलं नाही, अनिल अप्पांच्याकडूनही बोललं गेलेलं नाही. आमदार सुहास बाबर प्रचंड ताकदीनं एक अगोदर त्यांच्यावर असे आरोप केले गेले की विरोधकांकडून की तुम्हाला पॅनलसुद्धा उमेदवार मिळत नाही आहेत, त्यांचे उमेदवारच नाही आहेत. परंतु अचानकपणे त्यांनी असं काही चाल खेळली की प्रत्येक प्रभागामध्ये आणि विरोधकांना शेवटपर्यंत कळू देत नाही की कोण कुठं उभं राहणार आहे. हा नाही, ही एक म्हणजे आजवर असं बोललं जायचं की नगरपालिका पाटील गटाकडे, जिल्हा परिषद पंचायत समिती बाबर गटाकडे असं फिक्सिंग आहे की काय. पण यावेळी एक आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल की ही निवडणूक म्हणजे आजवर कधीही लढली गेली नव्हती, एवढी चुरशीनं लढली गेली. म्हणजे तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला, सामदाम दंड सर्व प्रकारे वापरून निवडणूक एक प्रामाणिक निवडणूक की बाबा खरोखर हे एकमेकांसाठी विरोधात लढत आहेत असं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं. आमदार सुहास बाबर प्रत्येक प्रभागात अगदी पायाला भिंगरी लावून आपल्या सगळ्या उमेदवारांच्या मतदारांना स्वतः भेटलीत आणि बाहेर आल्यानंतरच त्यांनी प्रचंड उत्साहानं सांगितलं की मला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्हीच्या वेळी 100% निवडून येणार. आता तो प्रतिसाद म्हणजे असं वातावरण बघितल्यानंतर आजवर कधी नव्हे ते शिवसेनेसाठी चांगलं वातावरण विट्यामध्ये दिसत होतं, म्हणजे खरोखरच दिसत होतं. आजवर किती नगरसेवक विरोधी पार्टीचे निवडून आलेले आहेत, तर 2 मागच्या टर्मला 2 अमोलदादा आणि अमर शितोळे 2 जण निवडून आलते. त्या तुलनेत ह्यावेळी मी ज्यावेळी म्हणतो की 10च्या वर निवडून येतील तर हे अतिशय चांगलं, म्हणजे हा जरी कमी म्हणजे जास्त सीट्स कोणाचे लागतील हे निकाल दिवशी कळेल, पण 10 निवडून येणं नगरसेवक हा पण त्यांचा विजयच असेल. म्हणजे ही खूप चांगली प्रोग्रेस आहे. आता नगराध्यक्षपदाचं तुम्ही सांगितलं की काजल संजय मेत्रे यांच्यापेक्षा प्रतिभा नानी, अविनाश चोते यांचा चेहरा अगोदरच जनतेत पोचलेला. परंतु तरी सुद्धा बाबर गटाला आत्ताचे विधानसभेला मिळालेलं विट्यातून लीड आहे त्याच्या आधारावरती बाबर गट दावा करत आहे की 100% काजल संजय मेत्रे निवडून येतील. तसं होत नसतं. इथं म्हणजे काय, इथं सुहास भैया स्वतः उभे नाही आहेत. नाही, बरोबर. आणि इथं म्हणजे ही काय आमदारकीची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. इथलं म्हणजे लोकांची मानसिकता पण वेगळी असते. या गोष्टीत तुम्हाला एक जाणवलं का की खरोखर मूलभूत जे प्रश्न आहेत सर्वसामान्य नागरिकांचे
ही स्वच्छता घंटागाडी असेल किंवा कचरा डेपोची आताची जी अवस्था आहे ती योग्य वाटते का नेमकी? आता हे माझं व्यक्तिगत मत आहे की मी आता बरेचसे गाव फिरलेलो आहे. तुलनेमध्ये विट्यामध्ये चांगलं काम आहे. म्हणजे तुम्ही बाहेरची पण शहरं बघा, महाराष्ट्रातली इतर शहरं बघा. बरोबर. म्हणजे ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावरती एखाद्या नगरपालिकेला पुरस्कार भेटतो, म्हणजे ते काय आपण तिथं काम चांगलं नाही आहे असं म्हणणं, हे आपणच आपल्या शहराचा अपमान केल्यासारखं आहे. ज्या अर्थी विटा नगरपालिकेला स्वच्छतेमध्ये तो जो क्रायटेरिया आहे लोकसंख्येचा, त्याच्यात बक्षिसं मिळालेली आहेत. 2 वेळा ती काय विनाकारण मिळालेली नाहीत. कुठेतरी चांगलं काम आहे. गेली 10 वर्ष मी विट्यात राहतोय. हा पाणी प्रश्नावरती ह्या निवडणुकीत फार चर्चा झाली, व्यासपीठावरूनही चर्चा झाली. तुम्हाला सांगू का की जर खरोखर लोकांना पाणी कमी पडलं असतं किंवा पाणीच मिळालं नसतं तर लोकांचे मोर्चे निघणे अपेक्षित होतं. बरोबर. आजवर कधी मोर्चे निघाले पाण्यासाठी? नाही निघाला. म्हणजे ज्यावेळी दुष्काळ पडला, टेंबूचं पाणी शेतकऱ्यांना हवं होतं, त्यावेळी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जरी आंदोलन करतो म्हणला आणि मी स्वतः केलं तर जवळजवळ माझ्याकडे ते मला पाठिंबा देणाऱ्यांची नावं आणि सह्यांची कागद आहेत माझ्याकडे. अक्षरशः 750 लोकांनी, खानापूर आणि आटपाडीतल्या लोकांनी येऊन मला तिथं चौकात येऊन पाठिंबा देऊन गेले. बरोबर. विट्यामध्ये खरोखरच म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे का? भविष्यातली लोकसंख्या विचारात घेता त्यात सुधारणा झाली पाहिजे, कॅपॅसिटी वाढली पाहिजे. पण पाण्याचा प्रश्न खरोखर गंभीर असतात तर ते तसं कुठं आंदोलन मोर्चे होताना मला विट्यात दिसल्या नाहीत. याचा अर्थ काय की अजून इतपत वाईट स्थिती पाण्याची झालेली नाहीये. बरोबर. फक्त ती होऊ नये. दोन्ही म्हणजे कोणीही सत्तेत आलं तरी मुख्य सत्तेत हे दोन्ही सत्ताधारीच पार्टी आहेत. म्हणजे भाजप जरी विट्यामध्ये निवडून आलं आणि शिंदे गट जरी निवडून आला, म्हणजे आता खरं सांगू का की जनतेसमोर ऑप्शनच नव्हता. तुम्ही कुठलंही बटन दाबलं तरी ते देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे आणि गेलेलं आहे. म्हणजे आज देशात मोदी आहेत, राज्यात फडणवीस आहेत. विट्यात तुम्ही मेत्रेंना निवडून दिलं काय, चोथेंना निवडून दिलं काय? सगळ्या सत्तेच्या चाव्या ह्या भाजपच्याच हातात आहे. मग आता इथं प्रश्न येतोय तो विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष, विश्वजित कदम इथं काहीतरी कमी पडतात असं वाटतंय का? म्हणजे तुम्हाला ते मान्य आहे? नाही, म्हणजे मला हे मान्य आहे की एक म्हण आहे की तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही मैदान सोडत नाही. बरोबर. आणि काँग्रेस हरलेली आहे कारण ते मैदानात उतरलीच नाही. काँग्रेस असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, हे जे वेगळा विचार करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी निराशाजनक वातावरण आहे. आणि तुम्ही जर असं करणार असं, म्हणजे आमचे जे नेते आहेत, विशालदादा असतील, विश्वजित कदम असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, की तुम्ही मग तयार कसे होणार लोक? म्हणजे इथं म्हणजे त्यांचं पॉलिटिक्स असं मला वाटतंय की इथं राष्ट्रीय पक्ष नाहीत. इथं एक पाटील पार्टी, एक बाबर पार्टी, एक तिकडं पडळकर पार्टी आहे, देशमुख पार्टी आहे. आणि मग सत्ताधाऱ्यांच्या बाजूने एक पार्टी उतरली की एक तैनाती फौज कशी वापरायचे राजे महाराजे ब्रिटिश काळात, तशी एक कुणाची तरी तैनाती फौज घेऊन आपल्या पक्षाचा हात किंवा काय घड्याळ असेल किंवा तुतारी असेल ते आपण त्यावेळी वाजू, असं त्यांचा माइंडसेट दिसतो. पण भविष्यात पक्षीय राजकारण न टिकण्यामागचं हे कारण आहे. त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची कुचंबना होते. अक्षरशः मी निराश आहे या सगळं जे काही चालू आहे काँग्रेस पक्षाचं, किंवा अक्षरशः बरेच प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी, म्हणजे साधं आज समजा पक्षविरोधी एखाद्या कार्यकर्त्यानं काही कृती केली, समजा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला, तर त्याला पक्षातून हाकलून लावायला सुद्धा कोणी नाही. म्हणजे ही म्हणजे कोणाचं लक्षच नाही आणि हे वाईट आहे.
म्हणजे एकटे राहुल गांधी तिथं संघर्ष करतात, प्रियंका गांधी दिल्लीमध्ये संघर्ष करतात, महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ नावाचं एक चांगला माणूस, म्हणजे तो काही पैसेवाला माणूस आहे, शिक्षण सम्राट आहे असं काही नाही. पहिल्यांदा काँग्रेसने एक खरोखर वैचारिक भूमिका असणारा निष्ठावंत काँग्रेसी माणसाला प्रदेशाध्यक्ष केलेला आहे. तो एकटाच लढतोय आणि त्यांना म्हणावीशी साथ ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना आपल्या संस्था मोठ्या केल्या, स्वतः मोठे झाले, पक्षाने त्यांना पाक मुख्यमंत्री पदापासून मंत्री संत्री सगळं केलं, त्याचा काहीतरी लाभ त्यांना झाला. ते लोक आज पक्षासाठी काही करताना दिसत नाहीयेत, म्हणजे हे फार वाईट आहे. आणि मग काँग्रेसचं कसं होणार, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काही होणार नाही असंच वाटायला लागलेलं आहे. कारण ज्यावेळी निवडणूक येते, आता तुम्हाला सांगू का की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, एक झेडपी गट ओपन पडलेला आहे, तिथं कुणाच्या नावाची चर्चा, तर जितेश कदम यांच्या नावाची चर्चा. जितेश कदम इथं कोण आहेत, तर भाजचे आहेत. म्हणजे एक साधं लॉजिक आहे की माझ्यावर काय कारवाई करायची असेल करू द्या, मला फक्त माझी निष्ठा राहुल गांधींशी आहे, काँग्रेस पक्षाच्या विचारांशी आहे, बरोबर, मला त्यांना पक्षातून काढून टाकलं तरी चालेल, अजूनही तुम्ही सुधारणार नाहीत आहात. आज काँग्रेस पार्टीवर सगळ्यात मोठा आरोप काय होतो, तर घराणेशाहीचा होतो. बरोबर. का तुमच्या खानापूर तालुक्यात असा एकही काँग्रेसकडे कार्यकर्ता नाही की जो झेडपी लढवू शकेल, का तालुका पंचायत लढवू शकेल? आहेत. बाळासाहेबांनी लक्ष घातलं तर 100% इथं नाही. बाळासाहेबांनी लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही त्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य तरी दिलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळी डायरेक्ट एखाद्या ठिकाणी चर्चा, म्हणजे कसं आहे की मामाच्या गावामध्ये, माझं आता मामाचं गाव देवीखिंडी आहे, तिथं सरपंच पद समजा ओपन पडलं आणि मी जर जाऊन म्हटलं की मी इथं उभा राहणार, तर ते देवीखिंडीतल्या लोकांना पटेल का? बरोबर नाही, स्वाभाविक आहे ना. बरोबर. बर, म्हणजे जितेश भाई व्यक्तिगत चांगलं व्यक्तिमत्व आहे, पण ते मला म्हणजे मी काही त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की माझी लायकी काढली जाणार आहे, मला माहिती आहे. पण त्यांना खरोखर पॉलिटिक्समध्ये खरंच करिअर करायचं असेल तर त्यांनी एकदा निर्णय घ्यावा की तुम्हाला कडेगावमध्ये थांबायचंय का खानापूरमध्ये थांबायचंय, की त्यांना मदन भाऊंचाही वारसा ते सांगू शकतात की त्यांना तिथं सांगली मिरज कुपवाडमध्ये थांबायचंय. त्यांनी एकदाच का व्यवसाय करायचा आहे त्यातलं एक फायनल करून, नाहीतर काय होईल की आज आपलं वय 40च्या घरात पोचलं आणि काही म्हणजे आयुष्याला एक ध्येय पाहिजे. बरोबर. अगदी काँग्रेसचे परखड विचार तुम्ही काँग्रेस पक्षाचे अगदी परखड विचार मांडलेत. आता दुसरा मुद्दा परत येतो की ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांनी अगोदर घोषणा केली होती की आम्ही सगळ्या जागा लढवणार. अचानक असं काय घडलं की त्यांना परत शिवसेनेला पाठिंबा द्यावा वाटला? दोन गोष्टी आहेत. जरी त्यांनी जागा लढवल्या असत्या तरी जी अवस्था आज अजितदादांच्या राष्ट्रवादीची आहे, बरोबर, मग हरणारी लढाई लढून व्यर्थ काय म्हणायचं कशालाही करा. त्यापेक्षा जे दोन पार्ट्या तुल्यबळ लढती आहेत त्यात आपल्याला जो बरा वाटतोय त्याच्याच्या पाठीमाग हा व्यावहारिक शहाणपणा आहे. व्यावहारिक शहाणपणा आहे, तसा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि कसं होतं की तहान लागली की विहीर खोदायला पळून उपयोग नसतो. म्हणजे आज माझं पीक वाळायला लागलंय आणि त्याला उद्या पाणी द्यायची गरज आहे, तर आज विहीर खोदण्यापेक्षा शेजाऱ्याच्या चेंबरचं पाणी मागून पीक काढणं योग्य राहतं. तसं ते जर आता कुठलीही निवडणूक लढायची असेल तर निदान एक 4-5 वर्ष त्या उमेदवारांचं त्या पॅनलचं काम पाहिजे, त्यांनी ती मशागत केली पाहिजे आणि त्याच्यानंतर लढण्याचा अर्थ आहे. एकंदरीत काय अंदाज वाटतोय तुमचा निवडणुकीमध्ये? म्हणजे आता साधारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आता या चर्चा प्रचंड चालू आहे, दोन्ही बाजूनं आम्हीच निवडून येणार अशा चर्चा चालू आहेत. पण माझा असा अंदाज आहे की विटा शहरामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल. म्हणजे मी काँग्रेसचा आहे तरी सांगतोय की भाजपची सत्ता येईल आणि नगराध्यक्ष सुद्धा भाजपचाच होईल. पण चांगलं यश शिवसेनेला भेटेल नेहमीपेक्षा. म्हणजे बघा, हे होते मनोज देवकर, जे एक अगदी परखड विचारसरणीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
आणि अगदी मनमोकळेपणानं ते आज परिसरामध्ये वावरत असताना त्यांना जे जाणवलं ते तुमच्यासमोर मांडलं. अर्थात निकाल लागल्यानंतरच खरी परिस्थिती समोर येणार आहे, परंतु त्यांनी मात्र त्यांचं मत अगदी परखडपणे मांडलं की अशा पद्धतीनं निकाल लागणार आहे. आणि आज बघतोय विट्यात प्रत्येक कोपऱ्यामध्ये, दुकानात, अगदी सगळीकडं लपून छपून शांत दबक्या आवाजात चर्चा चालू आहेत. काही कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. सोशल मीडियावर स्टेटस पण अगदी ताकदीनं ठेवले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आता प्रत्येकजण वाट बघतोय तो रविवारची, म्हणजे निकालाची. आणि निकालानंतरच आपल्याला कळणार आहे की विट्यात नगरपालिकेची नेमकी सत्ता कुणाची येणार ते. नमस्कार.